खंडणी मागत नाही. माझ्या नावावर कोण काही करत असतील ते तुम्ही शोध मोहीम घ्या, त्याला काय माझी अडचण नाही. माझ्या गाडीचा ड्रायव्हर जर मला गाडीतनं सोडून गेल्यानंतर तो कुठं जातो मला काय करायचं. पण मी कुठं काय केलेलं नाही, करणार नाही. माझ्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून मी चालतोय, जेणेकरून मला माझ्या बापानं वरून शाप देऊ नये, आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि राहिलं विषय, माझी भूक फार साहेब कमी आहे. म्हणजे मी डाएट प्लॅन पण मी डॉक्टरकडे जाऊन करत नाही, स्वतःचं स्वतः करतो. आपल्याला समजते आपण काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे. भूक कमी असली की माणूस व्यवस्थित राहतो. त्यांचं भूक नाही. राजेश क्षीरसागराने त्यांच्या मुलाचा डायनोसॉरसारखा टाळा आहे, मोठा डायनोसॉर आहे ते म्हणजे एकदम मोठा टाळा असल्यामुळे त्यांच्या भुका जात आहेत. मला भूक एवढीच आहे हो. समाधान आहे, जे काय मिळेल त्यात मी समाधान मानतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी लाईव्हमध्ये बोलतो आहे. ह्या कोल्हापूर शहरातल्या कुठल्याही 2 नंबर धंदेवाल्यानं कॅसिनो बसून रवी इंगोलीवर बोट करून दाखवायचं, मी कोल्हापूर शहर सोडून जाणार. मला पुराव्यानिशी मात्र यांनी सांगायचं की हा इथं असतो, हा इथं आहे, किंवा याचं अनऑफिशियली इथं काय तर काही नाही आणि भविष्यातही नसणार. कारण मला हा पार्ट आवडत नाही. 2 नंबर धंद्याच्या पैशाच्या जोरावर जी लोक आमच्यासारख्याला ज्यांनी बर्बाद केला 2008 साली, 7-8 वर्षांनी मी मागं आलो. नाहीतर ही परिस्थिती क्षीरसागरांची दिसली नसती जर मी आता नसतो तर. पण हे कुणामुळे 2 नंबर पैशाच्या जोरावर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आता जाऊन बसत असतील तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य या कोल्हापूर शहराचं सद्दाम नाही, 100% नाही. म्हणून तरी कळकळ आहे की यांच्याकडून बोध काय घ्यायचा. गांजा विक्री, मटका व्यवसाय, कॅसिनोत वाटणी, काय चालले काय तुमच्याकडून काय शिकायचं. मग तुमच्याबरोबर असणारी पोरं पण त्याच वळणावर जाणार. कोण मारामाऱ्या दरोड्या होणार. आईबापाला पोरं विसरतील भविष्यात. बापानं मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एकानं बापाच्या डोक्यात दगड घातला, आईच्या अंगावर पोरं जातात. राजाराम चौक ते 8 नंबर शाळा ह्या दरम्यानचा यू कर्व जो आहे, गांजा आला कुठून. या लोकप्रतिनिधींचं काम आहे. कोल्हापूर शहराला लागून कोटी रुपये लोबाडले. बरं ह्यातून जुगारच्या नावाचे मोठा होत नाही, मोठा होतो क्लब मालक मोठा, त्याला वाटतंय आपण मोठं बोलावलं. कोल्हापूरकरांच्या आवडीची शुद्ध शाकाहारी थाळी आता नव्या ठिकाणी. हॉटेल नैवेद्यमची कोल्हापुरातील दुसरी शाखा देवल क्लब जवळ नव्या रूपात, नव्या उत्साहात पुन्हा आपल्या सेवेत. तेच अनुभवी शेफ, MM ग्रुपची विश्वासार्ह मॅनेजमेंट आणि तीच अप्रतिम चव घेऊन हॉटेल नैवेद्यम आता नव्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणीच. इथे मिळेल वेलकम ड्रिंक्स पासून ते विविध स्वीट्स पर्यंत, ताजे सलाड, स्वादिष्ट पुलाव, खमंग पुरणपोळी, तसेच गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन देणारी प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी फक्त हॉटेल नैवेद्यमध्येच. कोझी ॲम्बियन्स, प्रसन्न वातावरण, मनमोहक इंटेरियर आणि प्रशस्त पार्किंग. प्युअर व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरांचं हक्काचं ठिकाण. उत्कृष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर.